नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण विविध क्षेत्रातील विविध मान्यवरांशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो आणि आज आपल्याबरोबर गप्पा मारायला एक खास पाहुणा आलाय. प्रेक्षकांचा अत्यंत लाडका अभिनेता या ठिकाणी आलेला आहे. आजवर तो वेगवेगळ्या मालिकांमधून घरोघरी पोहोचलाय. त्याचबरोबर एका रियालिटी शो मधून तो खऱ्या आयुष्यात नेमका कसा रिअल आहे हे सुद्धा प्रेक्षकांनी पाहिलंय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो, वेगवेगळ्या विषयांवर आपलं मत व्यक्त करत असतो आणि सध्या तो गाजतोय रंगभूमीवर. आपल्या मनात, आपल्या आयुष्यात जो विचारांचा महापूर असतो, जो कल्लोळ माजलेला असतो, तोच तो अत्यंत सक्षमपणे, अत्यंत प्रभावीपणे रंगभूमीवर साकारतोय. चला तर मग आजच्या या कार्यक्रमात स्वागत करूया हरहुन्नरी अभिनेता आरोह वेलणकर याचं. नमस्कार. नमस्कार आरोह, खूप खूप स्वागत आहे तुझं झी 24 तासच्या या स्टुडिओमध्ये. थँक्यू. तू जो काही आता सध्या महापुरात अडकलंयस, म्हणजे जे नाटक साकारतोयस महापूर, मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते, सतीश आळेकर लिखित हे महापूर नाटक आहे, ज्याचं यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे हे, आणि त्या निमित्तानेच आपण आमंत्रित केलेलं आहे आरोहला. आरोह, सुरुवातीलाच आम्हाला या नाटकाविषयी काय सांगशील? हे एक लँडमार्क नाटक आहे. आळेकरांची जी 3 गाजलेली नाटकं आहेत, बेगम बर्वे, महानिर्वाण आणि त्यानंतर महापूर, जे नाट्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना शिकवलं जातं पूर्ण भारतभर, असं हे एक आयकॉनिक लिटररी कॉन्टेक्स्टमध्ये नाटक आहे. आणि त्याचबरोबर आम्ही हे नाटक करायचं ठरवलं कारण यावर्षी नाटकाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि इनफॅक्ट उद्या 9 तारखेला बालगंधर्वला पुण्यात आम्ही एक मोठा सोहळा, शो नाही म्हणणार मी, करतोय त्याचा सोहळा आहे तो. येस, कारण 50 वर्षापूर्वी 9 नोव्हेंबरलाच मोहन गोखल्यांनी याचा पहिला शो केला होता. अच्छा. सो उद्या आम्ही त्याचा शो करतोय. सो हे अतिशय, मी म्हणेन की स्पेशल नाटक आहे माझ्यासाठी, कारण असा रोल सलग 1.5 तास मिळणं किंवा करायला मिळणं हे एक कुठल्याही नटाचं मी म्हणेन की भाग्यच आहे. आणि खूप सुंदर नाटक आहे. जरी ते आम्ही आत्ता प्रायोगिकत्वावर करत असलो आणि तू म्हणालीस तसं त्याच्यामध्ये विचारांचा महापूर आहे, प्रेमभंगातनं आलेला महापूर आहे. तर हा महापूर आम्ही लोकांना एका नव्या, मी म्हणेन की संचात प्रेझेंट करतोय आणि आवडतंय लोकांना. आमचे पहिले 7, 8, 9 शोज मला वाटतं हाऊसफुल होते आणि आता आमचा हा मला वाटतं 13वा शो आहे. अच्छा, उद्याचा मोठा. सो असं आहे. मी स्वतः आवाहन करते आपल्या सर्व प्रेक्षकांना, उद्या जसं आरोहने सांगितलं, उद्या आहे 9 नोव्हेंबर आणि उद्या सुवर्ण महोत्सवी प्रयोग नाही सोहळा जो सादर होणार आहे बालगंधर्व रंगमंदिर, जे पुण्यात आहे, प्रसिद्ध नाट्यगृह, तिथे आपण हे नाटक पाहू शकता. उद्या पाहतीलच आपले सगळे प्रेक्षक, पण थोडक्यात सांग ना, तुझी भूमिका काय आहे? एक तरुण आहे मी. ओके. आणि एका तरुणाचा प्रेमभंग झालेला आहे, जो एरवीच सगळ्यांचा होत असतो, कधीतरी होतोच, कुठल्या ना कुठल्या तरी वे मध्ये होत असतो. मग कोणाचं लग्न ठरल्यानंतर होत असेल, कोणाचं लग्न झाल्यावर होत असेल, कोणाचं लग्न आधी होत असेल, कोणाचा कॉलेजमध्ये, शाळेमध्ये, काय आता प्रत्येकाचं वेगळं वेगळं. पण प्रेमभंग झालेला एक तरुण, आणि प्रेमभंग झाल्यानंतर त्याच्या डोक्यात जो विचारांचा महापूर येतो आणि तो कसा येतो आणि त्याच्यानंतर काय होतं, त्याच्या घरच्यांचं, हे सगळं त्याच्यामध्ये, नाटकामध्ये एका अतिशय वेगळ्या स्क्रीन प्लेमध्ये आहे ते. म्हणजे इट इज नॉट लाईक अ टिपिकल प्ले की पहिला अंक, दुसरा अंक, मग पहिल्या अंकात हे, दुसऱ्या अंकात ते, तसं नसून आम्ही हे सलग 1.5 तासाचं करतो. ओरिजिनल नाटक 3 अंकी होतं, पण आम्ही ते कन्साइज करून आजच्या काळात यावं म्हणून एडिट केलं. हो, फार मोठी गोष्ट. येस. सो प्रेमभंगावरती आणि आपल्या आत्ताच्या तरुणांना कनेक्ट होईल अशा एका विषयावर भाष्य करणारं ते नाटक आहे. गंमत त्याच्याशी की 1975 साली लिहून सुद्धा आत्ताही लोकांना ते आवडतंय. तर ही मला वाटतं की लेखकाची जादू आहे आणि आम्हाला ते करायला मिळते. याबरोबर माझ्या सहकलाकार रेशम श्रीवर्धनकर, धीरज जोशी, प्रसाद उनारसे, दिलीप जोगळेकर, रेणुका दफ्तरदार, त्याच्यानंतर ऋषीनी बसवलंय मनोहरनी. छान आमची एक टीम जुळून आली आहे. कालकथित नाटक आहे, एकदम कालातीत नाटक वाटतं मला पर्सनली. आणि मी म्हटलं तसं शिकवतात पण हे नाट्यशास्त्राला. बरं, दुसरा अजून एक सांगायचा मुद्दा असा आहे की आम्ही उद्या, कारण की 50 वर्ष ऑफिशियली पूर्ण होत आहेत, सो आम्ही जुनी जी कास्ट होती पहिली ओरिजिनल, जे मोहन गोखल्यांबरोबर होते, आता मोहन गोखले सर तर नाहीत आपल्यामध्ये, पण बाकीचे सगळे, चंद्रकांत काळे, उदय लागू, स्वतः आळेकर, मंजिरी परांजपे, हे
सगळे उद्या प्रयोगाला येणार आहेत. अच्छा. आणि त्यांची आम्ही छोटी मुलाखत त्यांच्याबरोबर ठेवली आहे मुद्दाम, म्हणजे प्रेक्षकांना पण त्यावेळेला काय झालं होतं किंवा आम्हालाही कळेल. सो दॅट इज अ सरप्राईज फॉर अस. सो उद्याचा जो हा सोहळा आहे तो म्हणजे दुग्ध शर्करा योग असणार आहे आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी. आणि खरं तर जी मी आता माहिती ऐकली त्याच्यावरून तरुणांनी तर आताच्या जायलाच हवं, पण मला वाटतं त्यांच्या आजूबाजूला जे लोक असतात सहकुटुंब हा प्रयोग पाहिला पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या तरुणीचा प्रेमभंग होतो त्याचा परिणाम फक्त त्याच्याच मानसिक स्थितीवर नाही होत तर आजूबाजूच्या सगळ्यांवर होत असतो. बरोबर नक्की जा. सो नाटक मी म्हणेन की माझ्या एक आपल्या वरची जी पिढी आहे, ओके, माझ्या आई वडिलांची, हे त्यांच्या काळात लिहिलेलं नाटक आहे. सो त्यांचं नाटक आहे, पण गंमत अशी की ते मला किंवा माझ्यापेक्षा जे लहान आहेत आत्ताचे 18-19 वर्षाचे ज्यांनी नाटक बघितलं त्यांना पण कनेक्ट होतं. काही ना काहीतरी त्यांना त्याच्यातनं मिळून जातं. हा, त्याच्यातले जे आता कारण टेक्स्ट तसं 50 वर्ष जुनं असल्यामुळे मराठी भाषा ती जरा जास्त थोडीशी जड आहे, त्यातले रेफरन्सेस वगैरे अगदी असे शब्दशः कळत नाहीत, पण तरी सुद्धा ते नाटक एका कवितेसारखं लोकांना टच करून जातं. ही मला वाटतं कुठल्याही चांगल्या नाटकाची ही खासियत असते. सो आणि हा प्रयोग आम्ही करतोय. बघू 50 वर्षात ऍटलिस्ट 50 प्रयोग तरी याचे व्हावे अशी आमची इच्छा आहे. खूप खूप शुभेच्छा याच्यासाठी. आता उद्या तुला प्रचंड प्रतिसाद मिळणारच आहे, खूप शाबासकीच्या थापा सुद्धा मिळतील. आतापर्यंत खरं तर ना कलाकार म्हणून प्रेक्षकांकडून एक शाबासकीची थाप मिळणं याच्यापेक्षा आपलं दुसरं कौतुकच नसू शकतं. महापूरच्या निमित्ताने तुला अशी शाबासकीची थाप कोणती आठवते रे? मला वाटतं आळेकर सरांनीच जे मला सांगितलं ते की तू छान काम करतोस. हा, म्हणजे चांगलं होते असं म्हणाले ते. आळेकर सर तसे फार म्हणजे ही इज नॉट दॅट व्होकल, बट ही वॉज हॅपी विथ द प्रोडक्शन. आणि त्यांनी काही सुधारणा चांगल्याच सांगितल्या. म्हणजे त्यांना असं अजिबात वाटलं नाही नाटक बघून किंवा माझं काम बघून की अरे हे काहीतरी वेगळंच होतंय. सो मला वाटतं ती माझ्यासाठी गुड इनफ कॉम्प्लिमेंट आहे. आणि नाटक हे ऍक्टरचंच मीडियम असतं. मी ऑलमोस्ट 6 वर्षानंतर नाटक करतोय. सो माझ्यासाठी हा एक वैयक्तिक कलाकार म्हणून मी म्हणेन की एक समाधान आहे. हा, म्हणजे चालू आहे आयुष्यात, छान सगळं मस्त चालू आहे असं एक जे फिलिंग हवं असतं प्रत्येक नटाला, ते ह्या नाटकामुळे मला मिळतं. आणि जसं आम्ही जिम करतो बॉडी मेंटेन करायला, तसं हे आतलं जिमच आहे. म्हणजे सलग 1.5 तास स्टेजवरती इतकं इंटेन्स नाटक कॅरी करणं माझ्यासाठी तो एक आय वुड से एक मेंटल जिमच आहे ते. इट इज म्हणजे ऍक्टरचं जिमच आहे. बरोबर. तेही रियाज माझा चांगला सध्या होतोय त्याच्यामुळे मी तर प्रचंड खुश आहे. इनफॅक्ट एक 2-3 कमेंट्स ज्यांनी पहिलं प्रोडक्शन बघितलं होतं महापूरचं, त्यांनी पण खूप चांगल्या आम्हाला रिॲक्शन्स दिल्या, जे मला वाटतं की ती पण एक चांगलीच कॉम्प्लिमेंट आहे. नॉट जस्ट टू मी, पूर्ण आमची टीम आणि ऋषी वाईड विंग्सची टीम सगळेच. अगदीच. आणि आता नाटकामागचं नाटक जे घडत असतं, जी तालीम असते तुमची, त्याच्यात तुम्ही वेगवेगळे प्रयोग करत असाल, या तालमीतले काही अनुभव शेअर करशील? सो थोडं काय, आम्ही ऑलमोस्ट मी म्हणेन की 1.5 महिना याची तालीम केली. म्हणजे वाचनापासनं ते मग रंगीत तालीम टू आमचा पहिला जूनमध्ये झाला तो प्रयोग. आणि गमती जमती म्हणजे एक असेल तर सांगेन, पण सुरुवातीला कसे सगळेच नर्वस असतात कारण आपली टीम सगळ्यांनी काही एकत्र एकमेकांबरोबर काम केलेलं नसतं. इनफॅक्ट आता धीरेश जो माझ्याबरोबर आता सहकलाकार आहे, यांनी मला पुरुषोत्तमला फायनलला जज केलं आणि माझ्या आयुष्यातलं पहिलं बक्षीस मला त्यांनी दिलं. सो असे काही डायनेमिक्स होते. किंवा रेशमचं पण मी कॉलेजचं काम बघितलं होतं, ज्या दिग्दर्शकाबरोबर मी कॉलेजमध्ये काम करायचो ती त्याच्याबरोबरच काम करायची. सो वी न्यू, पण कधी काम केलं नव्हतं. सो इनिशियल पहिला नर्वसनेस असतो. मग त्याच्यानंतर तुम्ही नाटक वाचता, मग ते नाटक तुमच्या तोंडात बसतं, मग तुम्ही उभं राहून स्टँडिंग ज्याला आपण म्हणतो ते करता, त्याच्यामुळे अजून तुम्ही कम्फर्टेबल होता एकमेकांबरोबर. मग ती अशी एक इंटरेस्टिंग प्रोसेस असते. पण मी म्हणेन की प्रोसेसच एवढी इंटेन्स झाली कारण की सगळ्यांच्या तारखा, सगळ्यांचे शेड्यूल्स. सो असं नव्हतं की आम्ही दिवस एकमेकांबरोबर होतो, त्यामुळे प्रॅक्टिस खूप सिरियसली आम्ही अप्रोच केली सगळ्यांनीच. त्यामुळे गमती जमती म्हणशील तर त्याच्यात मजा तीच होती की नाटक आपण करतोय. एकत्र तालीम किती वेळा झाली? म्हणजे खूपदा, म्हणजे आम्ही भरपूर, म्हणजे शेवटचे मला वाटतं 1-2 आठवडे कंटिन्यूस आम्ही तालीम करत होतो. अच्छा. बरं, तुझं ना अभिनयावर किती प्रेम आहे ना, हे एवढ्या प्रश्नांमधून आम्हाला खरंच कळलंय. पण प्रेक्षकांना ना, बऱ्याच जणांना माहित नसेल की हा मूळ इंजिनियर आहे. इंजिनियर आहेस, मग हे अभिनयाचं इंजिनिअरिंग कसं शिकलंस आणि तेही पुण्यात राहून? म्हणजे पुण्यात काय शिकलो नाहीये असा, मी वाहवत
वाहवत पण नाही, वाहत गेलो असं म्हणू शकतेस तू. माझा काही प्लॅन नव्हता ऍक्टर व्हायचा. अच्छा. मी पहिल्यापासनं कलाकार होतो असं मला वाटतं आज लुकिंग बॅक. म्हणजे शाळेपासूनच मी, पण त्याला काही अशी दिशा नव्हती, प्लॅन नव्हता. इंजिनिअरिंगला गेल्यावरती मला हे माहित होतं की आपल्याला इंजिनिअरिंग तर फुल टाइम मे बी नाही करावं वाटणार आयुष्यभर. मग काय करूया म्हणून मग मी स्वतःला भरपूर एक्सप्लोर केलं आणि मग आमच्या आर्ट सर्कलमध्ये ओपनिंग होती. तिकडे मला त्या वर्षीच्या नाटकामध्ये लीड रोल मिळाला. मग तिथनं माझी सुरुवात झाली कॉलेजमधून. आणि मग शेवटच्या काही वर्षांना बी लास्ट इयर, एम.ई. फर्स्ट इयर, सेकंड इयरला मला भरपूर अभिनयाची बक्षिसं मिळाली. पुरुषोत्तम, फिरोदिया, वन ॲक्ट प्ले, म्हणजे आपल्या ज्या एकांकिका स्पर्धा असतात. अभ्यास पण सुरू होता. अभ्यास तर सुरू होताच, म्हणजे अभ्यासाचा तसा काही प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे मी काय म्हणतात शेवटच्या क्षणी 2 दिवस आधी पुस्तक काढून अभ्यास करणाऱ्यांपैकी एक आहे. अच्छा. सो ते होऊन जायचं. मला त्यात ते डिस्टिंक्शन आहे इंजिनिअरिंगला. अभिनंदन. पण मग त्यामुळे मला वाटतं की तो एक किडा माझ्यात जो होता त्याला एक दिशा मिळाली. आणि मग रेगे नंतर मी ठरवलं की आपण हे फुल टाइम करून बघू. पण बऱ्याच लोकांना तू म्हणालीस ते बरोबर आहे, माहित नाहीये. आणि माझं सगळ्यांना तेच म्हणणं की एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. मला माझ्या इंजिनिअरिंगचा खूप ह्या क्षेत्रातही फायदा होतो आणि बिझनेसमध्ये पण फायदा होतो. सो सगळ्यांनी शिकलं पाहिजे. तुम्हाला जे आवडतं. बिझनेसमध्ये फायदा होतो? हा, म्हणजे आमची स्वतःची छोटीशी फर्म पण आहे. हो का? मी आता ना पुढचा प्रश्न विचारणार होते की मग पदवीनंतर तू कुठे नोकरी केलीस का? काय केलंस? मला कॅपजेमिनी नावाच्या कंपनीत नोकरी होती. वा. पण मी ते जॉईनिंग केलंच नाही, कारण की मला असं वाटलं की आपण हे करू. कारण हे सुरू होतं एकांकिकांच्या माध्यमातून. करेक्ट. आणि त्यानंतर आता आमचा स्वतंत्र छोटा घरचा पण व्यवसाय होता. तो मी बघता बघता आता अभिनय क्षेत्रात दोन्ही प्रोफेशन्स मध्ये छान जसं जमेल. जे असे विद्यार्थी असतात ना की ज्यांना आता अभिनय निवडू की माझं इकडचं आयुष्य निवडू, अशा गोंधळात जे अडकलेले असतात या महापुरात जे अडकलेले असतात त्यांच्यासाठी हे उत्तम उदाहरण आहे की तू दोन्ही बाजू अतिशय सक्षमपणे. मी अडकलं नव्हतं माहितीये का. इनफॅक्ट इंजिनिअरिंग नंतर माझं हे क्लिअर होतं की मला हेच करायचंय. माझे वडील तेव्हा जसं प्रत्येकाच्या घरचे म्हणतात की अरे हे काय करतोयस तू, काहीतरी बघ, काळजीपोटी. तेव्हा मी त्यांना हेच म्हणायचो की लेट मी फिगर इट आउट. म्हणजे मला त्याची उत्तरं मिळू दे. म्हणजे तुम्ही मला आता सांगण्याने काही होणार नाही. मला जाऊ दे थोडंसं वाहत वाहत. मे बी कुठल्या तरी एका वळणावरती मलाच कळेल की ओके बरोबर आहे, कधी पाण्यात उडी मारायची आणि कधी किनाऱ्यावर थांबायचं. तुम्ही मला आता सांगून काही होणार नाही. सो मी अडकलो नव्हतो त्यावेळेला. खूप क्लॅरिटी होती. आताही खूप क्लिअर आहे. फक्त आपण हे पण करू आणि हे पण करू, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात हे समजायला मला थोडासा वेळ लागला. अच्छा. आणि त्यात घरच्यांनी मग नंतर प्रोत्साहित केलंच? हा, प्रोत्साहन तर होतच. म्हणजे त्यांच्याशिवाय, माझ्या बायकोच्या सपोर्ट शिवाय ते शक्यच नाही कोणालाही. म्हणजे तुमच्या पर्सनल लाईफमध्ये जर तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांचा सपोर्ट नसेल, मित्र, तुमची बायको, तुमचे घरचे, आई वडील सगळेच, तर तुम्ही नाही करू शकत काहीच. आणि हा सपोर्ट महापूरमध्ये सुद्धा पाहायला मिळत असेल? हो, 100%. म्हणजे माझे वडील, आई, काय माझी बायको पण इनफॅक्ट जितक्या शोजना जमतील तितक्या शोजला येतात. तुझ्याकडून मिळतच असेल. जो तो तरुण साकारलायस तू, त्याला त्या प्रेमभंगातून बाहेर यायला जो कुटुंबियांचा 100%. फक्त ते नाटक असं लिहिलेलं आहे ना की ते आपल्याला एकदम, मला आता काही बोलायचं नाही कारण तो क्लायमॅक्स आहे. पण तुम्ही पाहायला या आणि पाहिल्यानंतर तुम्हाला ही जी म्हणतीये त्याचा तुम्हाला थोडासा उलगडा होईल. अगदीच. आणि मग आरोह, पुणे ते मुंबई हा प्रवास कसा झाला रे? काय इंडस्ट्रीमुळे सगळं. म्हणजे मी म्हटलं तसं काही प्लॅन तर काही नव्हतंच. 2014 नंतर एंडला डिसेंबरमध्ये मी ठरवलं की शिफ्ट होऊ आपण रेगे नंतर. जस्ट मला काही अवॉर्ड मिळाल्यानंतर की मुंबईमध्येच राहायला पाहिजे. तू पुण्यातच होता? आणि त्यानंतर एक 6-7 वर्ष मी राहिलो इकडे प्रॉपर, जसे सगळे राहतात तसं. रूममेट सोबत, एकटा, इकडे तिकडे 3-4 घरं बदलली. आणि मग मला वाटतं 2019 साली परत मी ठरवलं की आपण पुण्याला जाऊ. आणि पुणे मुंबई असं आता दोन्हीकडे राहतो मी. सो हा, महिन्यातले एक 12-14 दिवस मुंबई आणि उरलेले दिवस पुणे, असं माझं स्टँडर्ड मंथ असतं. म्हणजे तसा चित्रपट पाहायला गेलं तर रेगे हा तुझा पहिला सिनेमा. इनफॅक्ट पहिला सिनेमाच नाही तर पहिला कॅमेरा पण. म्हणजे त्याच्या आधी काही कॅमेराचं केलेलं. कसं घडलंय, कसा मिळाला रेगे? एकांकिका स्पर्धांमुळे. मी एकांकिका स्पर्धा करायचो आणि त्यात मला सलग 3 वर्ष बक्षिसं मिळाली. सवाई अभिनेता सलग. तर तिकडे मला अशी बक्षिसं मिळाल्यावर तिकडे मग रवी सर होते, तुमचे सचिन खेडेकर असतील, प्रवीण तरडे असतील, यांनी मला बघितलं होतं. त्यांनी बोलवलं मला. प्रवीण सर आमचे पुरुषोत्तमचेच ॲल्युमनस आहेत, ते पण एकांकिका स्पर्धांमधून आलेले आहेत.
सो त्यांनी मला बोलवलं की अरे असं प्रोजेक्ट मी करतोय. मी काय ऑडिशन्स दिल्या आणि सिलेक्ट झालो. अगदीच अगदीच. आणि मला सांग, आता ना अनेक जणांना एक सोशल मीडिया सुद्धा प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. हां, सोशल मीडियावर अनेक जण वेगवेगळे रील्स बनवतात, त्यातही उत्तम उत्तम अभिनेते असतात. तुझं याच्यावर काय मत आहे? हा एक खूप चांगला ॲव्हेन्यू ओपन अप झालाय. ती एक फांदी तयार झाली आहे पक्षांनी त्याच्यावर बसण्याकरता. अनफॉर्च्युनेटली मला त्यातलं एवढं काही कळत नाही. म्हणजे मी स्वतःला म्हणेन की रील्स किंवा आता जे काय सोशल मीडियावरती चालतं ना, त्यामध्ये मी थोडासा जरा मी म्हणेन की टेक सॅव्ही, नेट सॅव्ही आहे. हो का? पण मला पर्सनली असं वाटतं की जे ह्याच्यामध्ये फुल टाईम इन्फ्लुएन्सर म्हणून काम करून जे स्वतःची एक त्यांनी ओळख निर्माण केली आहे किंवा करू पाहतायत, इट इज व्हेरी गुड. इट इज इक्वली चॅलेंजिंग आणि त्यातनं चांगले पैसेही मिळतात लोकांना असं मी ऐकून आहे. सो जे करतात म्हणजे त्यातल्या कित्येक लोकांना मी फॉलोही करतो. सो चांगलं आहे ते. आणि हे याच्यातनं पूर्वी कसं होतं, जेव्हा टेलिव्हिजन आणि OTT नव्हता तेव्हा ॲक्टर्सना किंवा परफॉर्मिंग आर्टिस्टना ठरलेलेच काही हे होते की तुम्ही नाटक करा, नाही तर जर झालंच तर सिनेमे करा. आज तसं नाही. आज OTT आहे, तुमच्याकडे सोशल मीडिया आहे, तुम्ही काही करू शकता. पॉडकास्ट करू शकता, रील्स करू शकता, तुम्ही स्वतःचा ट्रॅव्हल ब्लॉग करू शकता, फूड ब्लॉग करू शकता. आणि त्यात ते वेगळं पण पाहिजे. हां, सो खूप चांगला एक ॲव्हेन्यू ओपन अप झालाय. फक्त त्याची मी म्हणेन की रिस्पॉन्सिबली तो मीडियम वापरला पाहिजे. बरोबरच आहे. आणि चांगला पण आता चांगलं वाईट कोण ठरवणार, पण ठीक आहे, स्वतःला कळतं. मी म्हणेन की त्या सेल्फ लेन्समधनं जे योग्य आहे अशा प्रकारचा कॉन्टेंट लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. हो. आणि असेही असंख्य विद्यार्थी असतात जे आता आपला हा कार्यक्रम पाहत असतील, ज्यांना असं वाटतं की आपल्याला अभिनेताच व्हायचंय, मला रंगभूमीवरच काम करायचंय, पण कधी कधी काम न मिळाल्यामुळे त्यांच्या वाट्याला नैराश्य येतं, आता हे सोडावं का असं वाटतं. या सगळ्यांना तू काय संदेश देशील? मी एवढंच सांगेन की प्रत्येकाची जर्नी वेगळी असते. तुम्ही जर तुमचं कन्व्हिक्शन म्हणजे स्वतःवरचा विश्वास जर स्ट्रॉंग असेल आणि तुम्हाला जर ह्याच्यात करावंसं वाटत असेल, पहिलं म्हणजे जर तुम्ही काही शिकत असाल तर ते सोडून वगैरे काही करायची गरज नाही आहे. शिक्षण हे कधी वाया जात नाही, ते सुरू ठेवा. पण त्याचबरोबर कोणालाही हे तुम्हाला सांगू देऊ नका की इकडे तुमचं काही होऊ शकणार नाही. जर माझं होऊ शकतं, माझ्यासारख्या अनेक लोकांचं होऊ शकतं, तर तुमचे होऊ शकतं. आज फक्त टेलिव्हिजन फिल्म्स नाही आहेत, मी म्हटलं तसं OTT आहे, सोशल मीडिया करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. सो तुम्ही मेहनत करा आणि स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका. वेळ लागेल, या इंडस्ट्रीमध्ये खूप कधी कधी वेळ लागतो, पण डोंट लूज होप. बरोबर आहे. ते फार महत्त्वाचं आहे. आणि स्वतःवर काम करत राहा, मेहनत करत राहा, सगळ्यांशी छान वागा, बोला, कोणाला फसवू नका, आय थिंक. आणि हे जास्त महत्त्वाचं आहे. हां, हे जर तुम्ही केलं तर डेफिनेटली तुमचं करिअर होईल, का होणार नाही. वेळ लागेल, प्रत्येकाची टाईमलाईन वेगळी असते. पण आमच्या इंडस्ट्रीत म्हणतात ना, एव्हरी डॉग हॅज हिज डे, अशी फेमस जी इंग्लिश म्हण आहे. प्रत्येकाचा एक ना एक दिवस येतोच. फक्त तुम्ही ते किती सिन्सिअरली, पॅशनेटली अप्रोच करता ह्याच्यावर अवलंबून असतो. आणि प्रत्येकाची जर्नी वेगळी असते, प्रत्येकाचा स्ट्रगल वेगळा असतो. सो करत राहा, एवढंच मी त्यांना आणि रंगदेवतेशी प्रामाणिकपणा असणं 100% नाटकापासून सुरुवात केली तर चांगलं ट्रेनिंग मिळेल. तुमचे मी म्हणेन की विचार जमिनीशी जुडलेले राहतील आणि एक कलाकार म्हणून तुम्ही खूप समृद्ध व्हाल. या दृष्टीने जे कोणी आपले विद्यार्थी असतील, जे कलाकार ज्यांना व्हायचे, ऑलरेडी कलाकार असतील, त्यांना महापूरमधून काय रे शिकायला मिळेल? त्यांना काय शिकायला मिळेल की त्यांना एक मराठीचा धडा मिळेल चांगला. हो. प्रमाण आज मराठी भाषेला अभिजात दर्जा आहे. मराठी भाषा ही कशी जर चांगल्या प्रकारे लिहिली तर किती सुंदर वाटू शकते हे तुम्हाला शिकायला मिळेल. तुम्हाला एक चांगलं नाटक बघायला मिळेल, तुम्हाला 4 चांगले कलाकार बघायला मिळतील. तुम्हाला 9 तारखेच्या उद्याच्या प्रयोगाला आलात तर स्वतः आळेकर सर आणि जुनी मोहन गोखले आज नाहीत, पण त्यांच्याबरोबरची सगळी लोकं तुम्हाला बघायला मिळतील. मला वाटतं की इन जनरलच मला एक चांगलं नाटक तुम्हाला शिकायला मिळेल. अजून काय सांगू, एक चांगली कलाकृती बघायला मिळेल. अगदीच. तू मालिका केलेली आहेस, तू चित्रपट केलेले आहेस आणि आता तू नाटक करतोयस. या तिघांमध्ये काय फरक आहे? नंतर काय आवडते हे नंतर विचारते. काय फरक? मी नाटकापासूनच सुरुवात केली आहे, हे तुझं चुकलं. सो माझी जर्नी नाटक, मग फिल्म, मग टीव्ही, मग फिल्म आणि नाटक असं आता सध्या चालू आहे. सो नाटक हे प्युअरली ॲक्टर्सचं मीडियम आहे. याच्यामध्ये एकदा नाटकाचा प्रयोग झाला सुरू की नटाला कोणी थांबवू शकत नाही. त्याला जे पाहिजे तो ते करू शकतो.
सो हा ॲक्टर्स मीडियम आहे. कुठल्याही कलाकाराला तुम्ही विचारा ज्यांनी नाटक केलंय किंवा अनुभवलंय, तोही हेच सांगेल तुम्हाला की तुला प्रेफर्ड काय. तो म्हणेल मला नाटक आवडतं, कुठल्याही कलाकाराला, कारण ते ॲक्टर्सचं मीडियम आहे. टेलिव्हिजन आणि फिल्म्स हा दिग्दर्शकाचा माध्यम आहे. त्याच्यामध्ये एडिटिंग आणि भरपूर टेक्निकॅलिटीज इन्व्हॉल्ड असतात ज्या नाटकामध्ये एवढ्या नसतात. सो हाच मेन त्याच्यातला फरक आहे. आणि जर तुम्ही करिअर म्हणून परस्यू करत असाल तर मला वाटतं क्रिएटिव्हली हा फरक जो मी आत्ता सांगितला तो आहेच. पण करिअर म्हणून करत असाल तर नाटकात कमी पैसे आहेत, सिरियलमध्ये बरे पैसे आहेत आणि सिनेमांमध्ये त्याच्यापेक्षा थोडे बरे पैसे आहेत. एवढाच काय तो फरक, अजून काय. पण नाटकात समाधान खूप मिळत असेल. समाधान प्रचंड मिळतं. म्हणजे तुम्ही माणूस म्हणून, कलाकार म्हणून खूप समृद्ध होता, विषयच नाही. हो, हा एक प्रश्न असतो अनेक जणांच्या मनात, माझ्याही मनात असतो की नाटकाचे ना अनेक प्रयोग होतात. 200वा प्रयोग, 300वा प्रयोग, मग 30 आपला तो प्रवेश असतो, त्यांना तोचपणा नसेल येत का? तुझ्याकडून ऐकायचंय आता. सो तुझ्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे. तू काय म्हणालीस, नाटकाचा प्रयोग. आता जेव्हा आपण प्रयोग करतो तेव्हा प्रत्येक वेळेला तो वेगळा होणं अपेक्षित असतं आणि तो वेगळा होतोच. बरोबर. म्हणजे तीच त्याच्यातली मजा आहे की मी स्टेजवर जे जातो त्याची अनुभूती माझ्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी ही प्रत्येक वेळेस वेगळी आहे. म्हणून प्रत्येक प्रयोग तसाच होत नाही. कधी कधी त्याच्यामध्ये चांगल्या वाईट साईडला आणि चांगल्या बाजूला दोन्ही साईडला तो प्रयोग झुकत असतो, म्हणूनच त्याला प्रयोग म्हणतात. आणि तो असा इम्प्रॉम्प्टू किंवा मी म्हणेन की लाईव्ह असल्यामुळे ती करायला पण मजा येते आणि म्हणून लोकांना बघायलाही मजा येते. म्हणून तू जर बघितलंस तर आत्ता सिनेमांपेक्षा जास्त गर्दी नाटकांना आहे. हा, जी खूप अभिमानाची गोष्ट आहे की मराठी नाटक आपले प्रेक्षक बघतायत. आणि मला सांग आरोह, असा एक अनुभव सांग की मागच्या प्रयोगात तू अशी एक जागा घेतलीस, मग ती थोडी चुकली किंवा वेगळी घेतलीस आणि मग तुला ती फार आवडली आणि मग तू पुढच्या प्रयोगाला ती तशीच घ्यायचा प्रयत्न केलास, अशी एखादी जागा? बऱ्याच जागा आहेत, अशा 2-3 जागा आहेत ज्या दिग्दर्शकाला आवडल्या. त्यांनी मला सांगितलं की हे तू ठेव. त्याला काही अशा पण होत्या ज्या नाही आवडल्या, तर म्हणाला नको ठेवू. अशा बऱ्याच आहेत, एक नाही सांगू शकणार मी. फक्त एवढंच सांगेन की उद्या 9 तारखेला आमचा सुवर्ण महोत्सवी शो आहे. अगदी. तुम्ही बालगंधर्वला रात्री 9:30 वाजता आवर्जून या आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. महापूर हे नाटक बघायला विसरू नका. आणि जसं प्रेम तुम्ही इतकी वर्ष, आता 11 वर्ष झाली मला, करत आलेला आहात, तसंच प्रेम पुढेही करत राहा. अगदीच. प्रेक्षकांचं तुझ्यावर भरभरून प्रेम राहणारच आहे. मी सुद्धा आवाहन करते, उद्या बालगंधर्व रंगमंदिर नाट्यगृह पुणे येथे संध्याकाळी 9:30 वाजता प्रयोग आहे. खरं तर प्रयोग नाहीये, सुवर्ण महोत्सवी सोहळा आहे महापूर या नाटकाचा. तुम्ही नक्की जा. आरोह, तू या ठिकाणी उपस्थित राहिलास आणि मला एवढा छान गप्पा मारल्यास माझ्याशीही आपल्या सर्व प्रेक्षकांशी, त्याबद्दल मी तुझे मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच ईशा. तुम्ही मला इकडे बोलवलं आणि गप्पा मारायला मला प्रचंड आवडतात. पुढच्या वेळेस नक्की भेटू. तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप खूप आभार. थँक्यू. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.